अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपण चैत्र अमावस्या ह्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचे आहे. आपल्या घरातले बाधा, अडचणी, संकटे, दारिद्र्य, कुणाची नजर दोष, करणी बाधा, इडा पिडा ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. अमावस्याला ह्या करायचे उपाय असतात. 8 तारखेला 8 मेला अमावस्या आहे. चैत्र महिना हे अत्यंत महत्वाचा आहे. चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र आहे. राम नवरात्र साजरी केली जाते. त्याचबरोबर हनुमान जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर दत्त स्वामी जयंती साजरी केली जाते. हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. आई भगवतीची सेवा केली जाते. चैत्र पौर्णिमेचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. तर हा महिना चैत्र महिना हा अत्यंत शुभ महिना आहे. तर चैत्र अमावस्या सुद्धा तेवढीच शुभ आहे. आपण ह्या सगळ्या कुलदेवीची, स्वामींची, गुरूंची आपली सगळी सेवा केली, पण चैत्र अमावस्याला आपण आपल्या पितरांची सेवा करायची आहे. एखादी वेळेस आपण आपल्या स्वामींची, गुरूंची सेवा कमी झाली तर चालेल, पण आपल्या पितरांची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे. अमावस्याला पितरांची सेवा करायची आहे. सेवा म्हणजे काय करायचं आहे? अमावस्या ज्या दिवशी आहे, म्हणजे उगत्या सूर्याला अमावस्या येते, तीच अमावस्या खरी मानली जाते. तर 8 मे रोजी अमावस्या आहे. 7 मेला सुरू होत आहे. तर 8 मे 8:30-9 पर्यंत अमावस्या आहे. तर ह्या दिवशी आपल्याला 1 लोटा जल घ्यायचा आहे. तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यायचं आहे. श्री पितृदेवताय नमः, श्री पितृदेवताभ्यो नमः म्हणून सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आणि ते जल खाली पडू नये किंवा एखादी बादलीत पडावं आणि ते तुळशीला सोडून देऊन दुसऱ्या कोणत्याही झाडाला आपण घालू शकता. सूर्याला जल अर्पण केल्याने असे मानले जातात, ते जल आपल्या पितरांसाठी समर्पित असतं आणि त्याच्यात आपण काळे तीळ टाकलेले असतात. काळे तीळ हे पितरांना अतिप्रिय असतात आणि पितर संतुष्ट होतात. म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावानं सूर्याला जल अर्घ्य द्यायचं आहे. हा चैत्र महिना आणि वैशाख महिना अति उष्णतेचा असते, म्हणून आपले पित्रसुद्धा तहानेने तळमळलेले असतात. म्हणून आपण पितरांच्या नावानं जल अर्पण केल्याने आपले पितरला जल पुरतं आणि आपले पितर संतुष्ट होतात. तसेच आपल्या घरामध्ये थोडासा 1 वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे, आळणी भात शिजवायचा आहे. आणि जेवढं काही आपण भात शिजवतो ते सगळं भात एका पत्रावळीमध्ये घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती 1 चमचा दूध आणि थोडेसे काळे तीळ घालायचं आहे. आणि 10 ते 2 ह्या वेळेमध्ये पितरांसाठी हे भात आपल्याला गच्चीवर किंवा आपल्या छतावर जिथं वरती येईल असं ठेवून द्यायचं आहे. आणि हे पितरांसाठी आपण ठेवतो. पितरांचं नाव स्मरण करून आपलं तोंड दक्षिणेला व्हावं असं करून आपल्या छतावर आपण ठेवायचं आहे. कधीही पितरांची सेवा आपण करत असताना, पितरांना घास देत असताना आपलं जे सूर्य आहे, सूर्य हे आपल्या डोक्यावर आला पाहिजे. ह्या वेळेसच आपण पितरांना जेव घालत असतो, म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवत असतो. म्हणजे 10 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत, म्हणजे 12, 12:30, 11, 1 ह्या वेळेमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. पितरांच्या नावानं ठेवायचं आहे. आणि थोडं पाणी ठेवायचं आहे बाजूला. आणि त्या पाण्याला ह्याच्यावरती भातावरती पाणी 3 वेळेस फिरवायचं आहे. स्वधा म्हणून उलटं पाणी फिरवायचं आहे. असे केल्याने जे कावळा पक्षी जे कोणी येतात आणि ते भात दही खातात, तर आपल्या ते पितरांना पोचतं. जे कावळे खातात तर ते पितरांसोबत पितरापर्यंत पोहोचतात. हे कावळाच आहे. कावळ्याच्या रूपामध्येच आपल्या पितरांची आत्मा सूक्ष्म रूपामध्ये येत असते.
म्हणून आपण आपल्या पितरांसाठी कावळ्याला दही भात अमावस्याला आवर्जून ठेवावे. असं म्हणतात की ह्या वेळेमध्ये अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू प्रत्येक पितरांना तुमच्या तुमच्या कुळात जा म्हणून ते पाठवून देत असतात. जे जे परिवाराचे लोक आपल्या पितरांच्या नावानं दही भात ठेवतात, यथाशक्ती घास कावळ्यांना देतात, तर ते जो काही कावळा खातो त्यांचे पित्र संतुष्ट होतात. आणि जे कोणी परिवारमधले लोक घास देत नाही, पितरांना दही भात ठेवत नाही, मग असे जे पित्र येतात ते असंतुष्ट होऊन जातात. मग आपल्या परिवाराला ते आशीर्वाद देत नाही, मग त्यांचा दोष आपल्याला लागतो. म्हणून काही कुंडलीमध्ये पहा काही त्रास होतं, काही आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती आणि लग्नामध्ये अडथळे, व्यापारामध्ये अडथळे, या सगळ्या गोष्टी घडतात. तर ते सगळं आपले पित्र असंतुष्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला दोष जाणवत असतो. म्हणून आपण पितरांची सेवा आणि पितरांचा नैवेद्य आपण दिलंच पाहिजे आणि पितरांच्या नावानं अर्घ्य दिलंच पाहिजे. असे केल्याने आपले पित्र संतुष्ट होतात. तसेच पिंपळाच्या झाडाची सेवा केली तरीही पण आपले पित्र संतुष्ट होतात. दर अमावस्याला किंवा शनिवारी अमावस्यापासून 40 दिवस जर आपण दररोज पिंपळाच्या झाडाची सेवा केली तरीही आपले पित्र लवकर संतुष्ट होतात आणि पितृदोष बऱ्यापैकी कमी होतो आणि त्याचा त्रास कमी व्हायला लागते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून करावा. 1 लोटा पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचभर दूध घ्यायचं आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहेत आणि थोडंसं साखर टाकायचं आहे आणि मग ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तुम्ही गोल प्रदक्षिणा करत अर्पण करू शकता किंवा एकदाच तुम्ही अर्पण करून द्यायचं आहे. शक्य झालं तर आपल्याला राईच्या तेलाचं दक्षिणमुखी करून एक दिवा लावायचा आहे आणि ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताय नमः अशा मंत्राचा जप आपल्याला करत राहायचं आहे. आणि तसेच हे 11 वेळेस 21 वेळेस एक माळ करू शकता. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पण जप तुम्ही करू शकता. भगवान विष्णू हे पितरांचे देवता आहेत, म्हणून भगवंत आणि पिंपळाच्या झाडावर सुद्धा भगवंताचा वास आहे. म्हणून आपण आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप केल्याने सुद्धा आपल्या पितराला सद्गती प्राप्त होते आणि पितृदोष नाहीसा होतो. जर तुम्हाला खूप काही पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही अमावस्यापासून 40 दिवस दररोज अशा प्रकारे जल अर्पण करा आणि एक दिवा लावून 11 प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम पितृदेवताभ्यो नमः ह्या मंत्राचा 11 वेळेस तुम्ही जप करा आणि तुम्ही विनंती करा भगवंताला आपले पितृदोष संतुष्ट व्हावं. जे काही आपण करतो ते पितरांना सद्गती प्राप्त व्हावं म्हणून ती 40 दिवसाची सेवा